नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्याला श्री गजानन महाराज आवडतात. महाराजांच्या बद्दल आपल्याला वाचायला आवडते, महाराजांच्या कथा आपल्याला ऐकायला आवडतात किंवा महाराजांच्या बद्दल व्हिडिओ आपल्याला बघायला आवडतात. महाराजांची भक्ती आपल्याला करायला आवडते. परंतु आपल्याला असं कधी कधी वाटतं की आपल्याला तर महाराज आवडतात, परंतु महाराजांना आपण आवडतो की नाही. महाराजांवरती आपलं खूप जास्त प्रेम आहे, परंतु महाराजांचं देखील आपल्यावरती प्रेम आहे की नाही. तर हे कसं समजायचं आहे, म्हणजे महाराजांचे जेव्हा आपण भक्तीमध्ये येतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडून होण्यासाठी महाराज काही संकेत देत असतात. महाराजांची कृपा आपल्यावरती होण्यासाठी महाराज काही संकेत देत असतात. तर ते संकेत काय असतात, तर त्याचविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे आपल्याला श्री गजानन महाराजांच्या विषयी अतिशय प्रेम आहे, आपल्या मनामध्ये महाराजांच्या विषयी अतिशय प्रेम आहे किंवा उत्कंठ भक्ती आपल्या मनामध्ये आहे, परंतु महाराज देखील आपल्यावरती प्रेम करत असतील. तर हे आपण कसं समजायचं आहे, कसं जाणून घ्यायचं आहे. आपण जे काही पारायण केले आहेत किंवा आपण श्री गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आहे, शेगावला गेलो आहोत, तर हे सगळं आपल्याला फळाला आलं की नाही हे आपण कसं समजावं. तर आपली जी भक्ती आहे ती अधिकाधिक पुष्ट व्हायला लागली असेल, आपण विजय ग्रंथाचं पारायण करायला जास्तीत जास्त आवडत असेल, एकही क्षण आपण महाराजांच्या चिंतनाशिवाय घालू शकत नसू, किंवा महाराजांच्या विषयी जे काही आपण व्हिडिओ, आता सोशल मीडियाचा जमाना आहे, तर महाराजांच्या विषयी जे काही व्हिडिओ असतील ते आपल्याला बघायला आवडत असेल, महाराजांच्या विषयी अजून जाणून घेण्याची आपल्यामध्ये जर का उत्कंठा असेल, तर समजावं की महाराज देखील आपल्यावरती प्रेम करतात. हे स्वतः म्हणत नाही, असे अनेकशे दाखले आपल्या पुराणामध्ये दिलेले आहेत. सूतजी महाराज भागवतामध्ये सांगतात की जेव्हा आपल्याला कथा श्रवण करण्याची जास्त गोडी लागली असेल, आपल्याला संत चरित्र वाचण्याची जास्त गोडी लागलेली असेल, आपल्याला जर का भगवंत भक्तीशिवाय दुसरं काहीच दिसत नसेल, म्हणजे असं नाही की आपले कर्म आपण करायचे नाही, परंतु आपले जे काही कर्म आहेत, जे काही आपले सांसारिक कर्म आहेत, ते सगळे काही आपण भगवंताला समर्पित करून देत असू, तर समजावं की आपल्यावरती देखील भगवंताचं अतिशय प्रेम आहे. आपल्यावरती देखील भगवंत हा खूप प्रेम करत आहे आणि आपली भक्ती अजून जर का जास्त पुष्ट व्हायला लागली असेल, हे जे काही संसारामधले जे काही कार्य आहेत किंवा जे काही संसारामध्ये गोष्टी घडत आहेत, त्यामध्ये आपल्याला जास्त रस नसून आपल्याला जर का फक्त भगवंत भक्तीचाच रस लागलेला असेल, तर समजावं की महाराजांची कृपा आपल्यावरती आहे आणि महाराज देखील आपल्यावरती प्रेम करत आहेत, भगवंत देखील आपल्यावरती प्रेम करत आहे. ते यासाठी की आपल्या पुढच्या जीवनाचं कल्याण होण्यासाठी. काही प्रारब्धामध्ये आहे ते तर घडतच राहणार आहे, परंतु त्याची इंटेन्सिटी अतिशय कमी करून टाकल्या जाते. भगवंत त्याची इंटेन्सिटी आपल्याला जाणू देत नाही. म्हणजे कसलीही परिस्थिती असो, आपण अतिशय आनंदामध्ये राहतो, दुःखत असो सुखत असो, कसल्याही परिस्थितीमध्ये आपण आनंदामध्ये राहतो. आणि कसली जरी परिस्थिती आली तरीसुद्धा आपण भगवंत भक्तीचा त्याग करायला नको. भगवंत भक्ती ही आपली कंटिन्यू चालायला हवी. म्हणजे आपण महाराजांवरती संशय घ्यायला नको, की महाराजांना प्रश्नही विचारायला नको की माझ्यासोबतच असं का. तर आपली जी भक्ती आहे ती अधिक पुष्ट होते आणि महाराजांची कृपा देखील आपल्यावरती होते. म्हणजे मी तुम्हाला काही तसे उदाहरणं देते आपले संतांचे. आपले जे महाराष्ट्रातले संत आहेत त्यांचं चरित्र तुम्ही वाचत चला, ऐकत चला, त्याने आपली भक्ती जास्तीत जास्त पुष्ट व्हायला नक्कीच मदत होते. तर एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा की जेव्हाही आपण भक्ती मार्गामध्ये येतो, आध्यात्मिक मार्गामध्ये येतो, तेव्हा जीवनामध्ये अतिशय कठीण परिस्थिती आपल्यासमोर येते किंवा कठीण परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागते. आपल्या जीवनामध्ये कधी काही जरी झालं, म्हणजे अतिशय कधी काही जरी झालं, आता आपण जेव्हा संतांचे चरित्र जेव्हा वाचतो किंवा बघतो, तर तुम्ही एखाद्या संतांचे चरित्र वाचा, तुम्ही श्री तुकाराम महाराजांचे चरित्र तुम्ही वाचा किंवा संत गोरोबा कुंभार यांचे चरित्र तुम्ही वाचा किंवा अन्य जे भक्त आहेत, नामदेव महाराज आहेत, जनाबाई आहे, सखूबाई आहे, या सगळ्यांचे चरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येते की खूप विपरीत परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये आली तरीसुद्धा त्यांनी भगवंत भक्तीचा कधी त्याग केला नाही. त्यामुळे भगवंत भक्तीचा कधीही त्याग करू नये. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये एवढ्या विपरीत परिस्थिती आली, एवढ्या टोकाच्या परिस्थिती आल्या, तशा आपल्या जीवनामध्ये येतील असं नाही. आपलं जे काही घडत असते ते सगळं काही प्रारब्धानुसार होत असते. प्रारब्ध ज्याचं जसं असेल तसंच आपल्याला मिळणार आहे. आपल्या जीवनासमोर परिस्थिती निर्माण होणार आहे. त्या संतांच्या समोर इतक्या कठीण परिस्थिती आल्या, इतक्या टोकाच्या परिस्थिती आल्या, इतक्या वाईट परिस्थिती आल्या, परंतु त्या परिस्थितीमध्ये देखील ते कधीही विचलित झाले नाही. त्यांनी कधीही भगवंत भक्तीचा त्याग केला नाही. म्हणजे आपलं असं कधी होते की आपल्यासमोर जर का एखादी विपरीत परिस्थिती निर्माण होऊन राहिली तर मग आपलं मन लागत नाही भगवंत भक्ती करण्यामध्ये, परंतु त्या संतांनी जे आहे ते सगळं काही भगवंताला समर्पित करून दिलं आहे. म्हणजे आपलं जे काही जीवन आहे ते सगळं काही पांडुरंगाच्या चरणाशी समर्पित करून दिलं आहे, विठ्ठलाला समर्पित करून दिलेलं आहे. मग त्यांचं एवढंच आहे की मग त्यांचं तसं होतं की
जे काही परिस्थिती जीवनामध्ये आहे, जी काही कठीण आहे, सुखद आहे, जसा कसा आहे ते सगळं काही भगवंताच्या इच्छेच्या नुसार आहे. तेवढं समर्पण आपल्या अंगामध्ये यायला हवं. त्यामुळे आपण नेहमी करता संतांचे चरित्र वाचावे, संतांच्या गोष्टी वाचाव्या, संत चरित्र आपण श्रवण करावे, कथा ऐकाव्या, कथा वाचाव्या. याने काय होतं की आपली भक्ती अधिक पुष्ट व्हायला सुरुवात होते. जेवढं जास्त आपण वाचन करू, जेवढं जास्त आपण ऐकू, जेवढं जास्त आपण श्रवण करू, तेवढं आपण जास्त समजून घेऊ आणि आपल्याला खरा बोध कळायला सुरुवात होईल. म्हणजे मला खूप आवडेल की तुमच्यासोबत सगळ्या ज्या कथा आहेत त्या तुम्हाला सांगाव्या, कारण की जेवढी जास्त आपण भक्ती त्या संत चरित्राची करू किंवा जेवढे जास्त आपण संत चरित्र वाचू ऐकू, तेवढी आपल्या मनामध्ये देखील भक्तीची उत्कंठा आहे ती खूप जास्त वाढायला सुरुवात होईल. तेवढी आपली भक्ती ही पुष्ट व्हायला सुरुवात होईल. आणि एकदा का भक्ती पुष्ट झाली की मग कसलीही परिस्थिती असो, आपण सगळं काही महाराजांवरती सोपवून देतो की ही महाराजांच्या इच्छेच्या नुसार होते. त्यामुळे मी तुम्हाला नेहमी करता सांगते की भक्ती करताना संपूर्ण समर्पण महाराजांच्या चरणाशी ठेवा. जे काही आपल्यासोबत होत आहे ते सगळं काही महाराजांच्या इच्छेने होत आहे एवढं समजून भक्ती करा. म्हणजे आपली इच्छा तिथे ठेवूच नका. म्हणजे आपण कुठे जायचं आहे, काय करायचं आहे, कोणाला भेटायचं आहे, ह्या सगळ्या काही गोष्टी भगवंताच्या इच्छेच्या नुसार होत असतात आणि त्या इच्छेला आपण सामोरं जायला हवं. म्हणजे कोणी कधी काही आपल्याला बोललं, आपल्याला वाईट वाटलं तरीसुद्धा त्या गोष्टीचं वाईट न वाटता, त्या गोष्टीवरती विचार न करता भगवंताचं नामस्मरण सतत करत राहावं. कुणी जर का आपल्याविषयी काही बोललं, आपल्याला कुणी सांगितलं तरीसुद्धा त्या परिस्थितीमध्ये वाईट न वाटता फक्त भगवंताचं नामस्मरण करावं. भगवंताच्या चरणाशीच आपली समर्पित भक्ती असावी, कारण की सगळं काही जे होते ते भगवंताच्या इच्छेच्या नुसारच होते. झाडाचं पान कधी पडणार आहे हे सुद्धा भगवंताच्या इच्छेच्यानंच होते. आपल्या इच्छेने किंवा आपण ठरवून कुठलीही गोष्ट होत नाही. त्यामुळे भगवंताच्या मर्जीच्या स्वाधीन व्हावं. आपण त्यांना एवढंच म्हणावं की तुम्ही फक्त माझ्यावरती राजी राहा, बाकी मला आयुष्यामध्ये काही नको. आणि असं नाही की आयुष्यामध्ये काही मिळणारच नाही. आपले कर्म आपल्याला करावंच लागत राहणार आहे. जे काही आपले कर्म आहेत, आपण अर्थात सामान्य मनुष्य आहोत, आपल्याला सगळं काही जे आहे ते करावंच लागणार आहे. त्या संतांच्या सोबत जेवढ्या विपरीत परिस्थिती आल्या तेवढ्या विपरीत परिस्थिती आपल्यासोबत कधी येणारही नाही. आणि आल्या तरी भगवंत हा सांभाळून घेणार आहे. सगळं जर का आपण भगवंताच्या चरणाशी समर्पित करून दिलं तर मग कर्म देखील भगवंताला समर्पित आहे, सगळंच भगवंताला समर्पित आहे. तर मग भगवंतच बघून घेणार ना की त्याचं फळ काय द्यायचं आहे. आपल्यावरती असा ताण काही राहत नाही. आपला जो मीपणा आहे तो आपण सगळा काही महाराजांच्या चरणाशी आपण सगळं काही आपल्याला समर्पित करून द्यायला हवं की महाराज तुम्ही बघा, हे सगळं काही माझं जे आहे, हे घर आहे, हे दार आहे, गाडी आहे, हे बंगला आहे, सगळं काही तुमचंच आहे, लेकरं आहे, हे सगळं तुमचं आहे. माझा देह देखील तुमच्या चरणाशी समर्पित आहे. आपण जर का एवढं समर्पित होऊन जर का महाराजांची भक्ती केली तर नक्कीच आपली जी भक्ती आहे ती पुष्ट व्हायला सुरुवात होते. आणि संतांचे चरित्र जेव्हा आपण वाचतो, ऐकतो, त्यामध्ये एवढ्या विपरीत परिस्थिती आहेत ना, खरंच खूप रडायला येते की त्यांनी त्या गोष्टी कशा सहन केल्या असतील. म्हणजे आपण स्वतःला त्या ठिकाणी जर का ठेवून बघितलं की आपल्यावरती जर का अशी वेळ आली कधी तर आपण या परिस्थितीला कसं टॅकल करू. परंतु त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सहन केल्या. त्यांच्याजवळ एवढी सहनशक्ती कुठून आली. अर्थातच भगवंताच्या पाठिंब्याशिवाय काही होत नाही. भगवंतांनी संपूर्ण त्यांचा भार स्वतःवरती झेलून धरला, तेव्हाच त्यांच्यामध्ये तेवढी भक्ती आली, तेवढी सहनशक्ती आली, तेवढी उत्कंठ भक्ती देखील त्यांच्यामध्ये आली. म्हणजे तुम्ही वाचा, मी तर तुम्हाला आग्रह करते की तुम्ही नरसिंह मेहताचं चरित्र वाचा, तुम्ही श्री तुकाराम महाराजांचं चरित्र वाचा. आपले जे काही महाराष्ट्रातले संत आहेत, श्री नामदेव महाराज आहेत, जनाबाई आहे, सखूबाई आहे, त्या सगळ्यांचे चरित्र तुम्ही वाचा. जे काही अजून संत आहेत, मीराबाई आहेत. आपण श्री गजानन विजय ग्रंथ जेव्हा वाचतो तेव्हा या सगळ्यांच्या नावांचा उल्लेख तिथे झालेला आहे. मीराबाईचा आहे, जनाबाईचा आहे, तुलसीदास यांचा आहे, त्यासोबतच नरसिंह मेहता यांचं नाव श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आहे, त्यांचा उल्लेख तिथे आलेला आहे. त्या संत चरित्र जर का आपण वाचले, संत चरित्र जर का आपण समजून घेतले, आपले महाराष्ट्रातले जे काही संत आहेत, आपल्या महाराष्ट्रातले संत देखील अलौकिक आहेत, हे संत चरित्र तुम्ही वाचा. अजून जास्त तुमची भक्ती पुष्ट व्हायला सुरुवात होईल. म्हणजे कळेल तुम्हाला की हे जे काही जीवनामध्ये होते हे असं सहज होत नाही. हे सगळं काही आपल्या प्रारब्धानुसार होते किंवा सगळं काही विधी लिखित असते. म्हणजे होये सोही राम रची राखा, सगळं काही रामाच्या मर्जीनं होते, सगळं काही महाराजांच्या मर्जीनं होते. त्यामुळे आपण जर का हे संत चरित्र वाचले तर आपली भक्ती अजून जास्त वाढायला नक्की सुरुवात होणार आहे. आणि या सगळ्या संत चरित्रामधून, या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला एकच शिकायला मिळते की भगवंत भक्तीचा त्याग कधीच करायचा नाही. कसलीही परिस्थिती असो, कसलीही विपरीत परिस्थिती असो, सुखद असो, दुःखद असो, कसलीही परिस्थिती आपल्या जीवनामध्ये समोर येऊ,
तर आपण कधीच भगवंत भक्तीचा त्याग करायचा नाही. म्हणजे आपण तेवढीच उत्कंठेने भक्ती करायची आहे, तेवढाच विश्वास महाराजांवरती ठेवायचा आहे की महाराज तुम्ही माझ्या जीवनामध्ये जे काही केलं आहे किंवा जे काही सध्या घडत आहे ते कुठल्या तरी चांगल्या परिस्थितीसाठी घडत आहे. कुठली तरी चांगली परिस्थिती माझ्यासमोर तुम्ही निर्माण करून ठेवलेली आहे, त्यामुळे हे घडणार आहे. तुम्ही गोरोबा कुंभार आहे यांची कथा वाचा की त्या कथेमध्ये असं आहे, त्यांच्या चरित्रामध्ये असं आहे की ते गोरोबा कुंभार असतात. म्हणजे कुंभार असतात, ते त्यांचा व्यवसाय असतो कुंभाराचा, म्हणजे मटके वगैरे बनवण्याचा. मग ते जेव्हा माती, आपल्याला माहिती आहे कुंभार जेव्हा माती तयार करतात मटके बनवण्यासाठी, माठ बनवण्यासाठी किंवा मातीचे जे भांडे बनवण्यासाठी, त्यामध्ये त्यांना चिखलाने चिखल हा पायाने तोडवायचा असतो. त्यांचा छोटासा मुलगा असतो आणि त्यांची बायको बाहेर जाते पाणी भरण्यासाठी. तेव्हा त्यांना सांगते की 1 वर्षाचाच मुलगा असतो की मी बाहेर चालली आहे आणि मुलाला इथे ठेवलं आहे. परंतु ते विठ्ठल नामामध्ये एवढे दंग होतात आणि पायाने ते चिखल तुडवत असतात, तर त्यांच्या पायाच्या खाली स्वतःचाच मुलगा येतो. त्यांना भान राहत नाही की त्यांच्या पायाच्या खाली स्वतःचा मुलगा येतो आणि मुलगा त्यांचा तिथे चिरडला जातो. जेव्हा बायको परत येते तेव्हा बघते की सगळं काही रक्ताने चिखल माखलेलं आहे, तरीसुद्धा हे विठ्ठल विठ्ठल करत आहेत. ते त्यांची बायको हाताने जोरात त्यांना धक्का देते, दूर सारते आणि म्हणते की तुम्ही फक्त विठ्ठल विठ्ठल नाम गात आहात, विठ्ठल विठ्ठल म्हणत आहात तुम्ही, आणि इथे खाली मुलगा तुमच्याकडून चिरडला गेला आहे. असा विधाता काय कामाचा की जो संसार तोडेल. विधाता तर तो असतो की संसार जोडतो, मग असा विधाता काय कामाचा. तरीसुद्धा ते ऐकत नाहीत बायकोचं. आणि पुढची कथा खूप मोठी आहे, मी तुम्हाला कधीतरी सांगेल की ते विठ्ठल विठ्ठल नामामध्येच दंग असतात. आणि तरीसुद्धा ते विठ्ठलाकडे एकसुद्धा प्रश्न करत नाही की तुम्ही माझ्यासोबत असं का केलं आहे. म्हणजे एवढी उत्कंठ भक्ती त्या भक्तांमध्ये होती. श्री तुकाराम महाराजांची बायको आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप म्हणजे त्रास द्यायची महाराजांना, तुकाराम महाराजांना खूप त्रास द्यायची. तरीसुद्धा त्यामध्ये देखील ते सुखी होते की माझी बायको विपरीत भेटली आहे. ती जर का मला अनुकूल असती तर मग ती प्रतिकूल आहे, म्हणूनच तर मी विठ्ठलाची भक्ती अतिशय जास्त करतो. आणि ती जर का माझ्या अनुकूल असती तर मग मला विठ्ठलामध्ये माझं मन लागलं नसतं. त्यामुळे जे माझ्यासोबत पांडुरंगाने केलं आहे ते खूप चांगलं केलं आहे की मी तिच्यावरचं प्रेम देखील मी पांडुरंगालाच देतो. तर ही जी भक्ती आहे ही आपल्यासोबत यायला हवी, आपल्यामध्ये ही भक्ती यायला हवी, तेव्हाच महाराजांची कृपा आपल्यावरती होणार आहे. आणि राहिला प्रश्न की महाराज आपल्यावरती प्रेम करतात की नाही, तर प्रेम असं आहे की म्हणजे विषयांतर झालं, मी मध्ये बोलली, परंतु विषय आपला हाच होता आजच्या व्हिडिओचा की महाराज आपल्यावरती प्रेम करतात की नाही, महाराज आपल्याला समजून घेतात की नाही, हे आपल्याला कसं समजायचं आहे. तर तुमची जी भक्ती आहे ती यामध्ये जास्त वाढेल. म्हणजे तुम्हाला संत चरित्र वाचायला आवडतील, तुम्हाला कथा श्रवण करायला आवडतील, कथा तुम्हाला ऐकायला आवडतील, तुम्हाला श्री गजानन विजय ग्रंथ वाचायला खूप आवडेल, तुम्हाला नामस्मरणामध्ये गोडी लागेल, तुम्हाला एकही क्षण महाराजांच्या चिंतनाशिवाय घालवा वाटणार नाही. तेव्हा समजावं की महाराजांची कृपा आपल्यावरती झाली आहे किंवा महाराज आपल्यावरती प्रेम करत आहेत. याला म्हणतात अहितूची भक्ती. अहितूच्या भक्तीचा तुम्ही आश्रय घ्या आणि जीवनामध्ये कसलीही कधीही विपरीत परिस्थिती आली तरी सुद्धा भक्ती मार्ग कधी सोडू नका. एकतर भक्ती मार्गावरती येऊ नका आणि भक्ती मार्गावरती जर का आले तर मग मनाशी खुणगाड बांधा की कसलीही परिस्थिती येऊ, कितीही विपरीत परिस्थिती येऊ, मी महाराजांच्या चरणाची सेवा कधी सोडणार नाही, मी महाराजांची भक्ती कधी सोडणार नाही. आणि महाराज मुळातच भक्तवत्सल आहेत, ते भक्त पराधीन आहेत, ते सगळं काही चांगलंच करणार आहे. भगवंत आपल्या भक्तांचं सगळं काही चांगलंच करतो. भगवंताला माहिती आहे की आपल्या भक्तांचं हित कशामध्ये आहे, तेच भगवंत आपल्या भक्तांच्यासाठी करत असतो. जे काही घडते ते आपल्या प्रारब्धानुसारच, जे काही वाईट गोष्टी समजा आपल्या समोर उभ्या येऊन राहत असतात, विपरीत परिस्थिती आपल्या समोर येऊन उभी राहते, परंतु ती फक्त आपल्या प्रारब्धामुळे येते. आणि भगवंत आपले प्रारब्ध तेव्हाच व्यवस्थित करू शकतो जेव्हा आपण भगवंताच्या चरणाचा आश्रय घेऊ. त्यामुळे महाराजांच्या चरणाची भक्ती ही अतिशय समर्पित होऊन करा. तुम्ही जे काही काम कराल दिवसभरामध्ये ते सगळं काही महाराजांना समर्पित करा. गजानन पर नमस्तू एवढं म्हटलं ना तुम्ही की सगळं काही महाराजांना समर्पित होते. मग ते कोणतंही काम असो ते सगळं महाराजांना समर्पित करा. आणि एकदा जर का आपण संपूर्ण जीवन महाराजांना समर्पित केलं तर महाराज सर्व काही जबाबदारी आपली उचलतात. आपल्याला काहीच करायचं काम पडत नाही, आपल्याला साधा विचार देखील वेगळा करायचं गरज नाही. महाराज आपल्या मनामध्ये विचार आणतात, आपल्या डोक्यामध्ये विचार आणतात आणि त्या विचारावरती आपण जर का कृती केली तर आपलं सगळं कल्याणच कल्याण आहे. त्यामुळे महाराजांच्या भक्ती ही अतिशय प्रेमाने आणि निष्ठेने करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.